राज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. अध्यात्म विद्येचे दाविलेसे रूप, अध्यात्म विद्येचे दाविलेसे रूप, चैतन्याचा दीप उजळला. 56 भाषेचा केलासे गौरव, 56 भाषेचा केलासे गौरव, भवार नविनाव उभारिली. श्रवणाचे मिशे बैसावे येऊनी, साम्राज्य भुवनी सुखे नांदे. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केले. महायोग पीठे तटे भीमरथ्याम, वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रहि. समागत्य तिष्ठं तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा गुरु करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, सेवे लागे सेवक झालो, सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवघेरो. धन्य महाराज अलंकापुर वासे, धन्य महाराज अलंकापुर वासे, साष्टांग तयासी नमन माझे. या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचे, उद्धरती तयाची सकळ पुढे. इंद्रायणी स्नान करीती प्रदक्षिणा, इंद्रायणी स्नान करीती प्रदक्षिणा, तुटतील यातना सकळ त्यांच्या. सेना म्हणे त्यांचे धन्य झाले जिने, ज्ञानदेव दर्शने मुक्त होते. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. योगी उदारा तुम्हारा सेवा, योगी उदारा तुम्हारा सेवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, आद्यत्रय जननी देवांची ये. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. देवा तोचे गणेशो, सकलमती प्रकाशो, म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी. जय जय देव निर्मळ, निज जनाखिल मंगळ, जन्मजरा जलद जाळ प्रभंजन. जय जय देव श्री गुरु, अकल्पनाख्य कल्पतरो, स्वसंविद द्रुम बीज प्ररोहणावने. संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. प्रस्तुत
सत्संगी कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणून दाखवलेला अभंग, पांडुरंग परमात्म्याचे लढीवार भक्त असणारे संत श्री नामदेव महाराज यांचा 6 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांनी जो अलौकिक असा ग्रंथ केला, ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी, या ज्ञानेश्वरीचं यथार्थ वर्णन करणारा गोड असा अभंग आहे. विठ्ठल अभंगावर काहीसं निरूपण करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा: विश्वनियामक महर्षी देवादी संस्थापक अनंत कृपा सागर पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने व कृपा करुणामूर्ती साधू संत मायबाप यांच्या दिव्य आशीर्वादाने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबराय यांच्या पावन दरबारामध्ये अधिक मास पुरुषोत्तम मासा निमित्ताने असलेला आपला हा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण, भागवत अशा प्रकारच्या या सप्ताहामध्ये माझ्या वाटेला आलेली ही दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा. विठ्ठल अभंग नामदेवरायांचा आहे. सर्व संतांचे समाधी सोहळ्याचे अभंग नामदेवरायांनी लिहिले बरं का. मुक्ताबाई असो, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान सर्वांचे अभंग समाधी प्रकरणाचे नामदेवरायांनी लिहिले. आणि असे असणारे नामदेवराय ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचं या ठिकाणी अभंगामध्ये यथार्थ वर्णन करतात. अभंग घेण्याचं कारण असं की आपल्या या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे आणि फक्त ज्ञानेश्वरीचं पारायण आपण करत नाही तर आयुष्यभर ज्ञानेश्वरी, श्रीमद भगवत गीता या ग्रंथाचं अध्ययन, पारायण, वाचन, पठण सर्व आपण भाविकांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्याची फलश्रुती म्हणून किंवा त्या ग्रंथाचं महात्म्य प्रतिपादन करावं या अनुषंगाने हा अभंग घेतलेला आहे. विठ्ठल या ठिकाणी कीर्तनाकरता उपस्थित आमचे गुरुवर्य श्री हरिभक्त परायण परमेश्वरजी महाराज यांचे सहपाठी असणारे आमचे गुरुतुल्य असणारे गुरुजी गजाननजी महाराज या ठिकाणी माझ्या कीर्तनाकरता आले आहेत. आता त्या गुरुजी असल्यावर ते आता परीक्षक झाले. आता माझी खरं तर परीक्षा जी ते समोर बसल्यावर, पण त्यांच्या कृपेने काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करेल. आणि आपल्या गायन गंधर्व असणारे आपले विशालजी मला जिंगडे, खरं तर माझ्यासारख्या व्यक्तीच्या कीर्तनात त्यांनी उभं राहावं हे त्यांचं विशाल महाराजांचं विशाल अंतकरण आहे. विठ्ठल विशाल महाराजांच्या चरणी पण साष्टांग दंडवत करतो आणि आपल्या सप्ताहातील भाविक मंडळी श्री बाबांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आणि आम्ही आळंदीला सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत असताना आमचे सहपाठी गुरुबंधू आमचे गणेशजी महाराज हे देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि आमचे लहान गुरुबंधू मृदंगमणी आमचे जयजी महाराज, रोहित महाराज, गोविंद महाराज आणि त्यांचे मित्र गोविंद महाराज देखील उपस्थित आहेत. आणि सर्व जोग महाराज संस्थेतील साधक मंडळी आणि 4थ्या वर्षाला असणारे आमचे गुरुबंधू महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. अशा प्रकारे सर्वांचा समन्वयात्मक हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी चालू आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कीर्तनकार, वादक, गायक यांच्यापेक्षा देखील महत्त्वाचं तुम्ही श्रोते मंडळी समोर बसलेले तुम्ही देखील अत्यंत महत्त्वाचे आहेत. आपले प्रापंचिक कार्य सोडून या आळंदी या अलंकापुरी क्षेत्रामध्ये आपण येऊन या ठिकाणी भगवंताची उपासना करत आहात. आपल्या चरणी साष्टांग दंडवत. विठ्ठल आणि ज्यांनी या सप्ताहाचं अत्यंत उत्तम अशा पद्धतीने नियोजन केलं आणि ज्यांनी मला या ठिकाणी पारायणाकरता आज्ञा दिली, या ठिकाणी कीर्तनाकरता आज्ञा दिली, असे असणारे आमचे गुरुतुल्य हरिभक्त परायण वाल्मिकजी महाराज सुरायकर यांच्या देखील मी साष्टांग दंडवत करतो. आणि सर्वात महत्त्वाचं कीर्तनाच्या व्यतिरिक्त जी महत्त्वाची सेवा असते बरं का, स्वयंपाकवाली
कारण की जेवण जर करणार नाही तर कीर्तन करू शकणार नाही, पारायण करू शकणार नाही, झोप तर अजिबात लागणार नाही. म्हणून सर्वात महत्त्वाचं, ज्या मातृशक्ती स्वयंपाकवाले आहेत त्यांना देखील मी साष्टांग प्रणिपात करतो आणि या ठिकाणी मठ ज्यांनी उपलब्ध करून दिला त्यांचे देखील आभार मानतो आणि कीर्तन रूपी सेवा प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल. तर मृत्यू लोकामध्ये येणारे 3 लोकांचा वर्ग आहे. आपण नेहमी ऐकत असतो 3 प्रकारचे लोक या ठिकाणी येतात, बरं का. येताना मात्र कसे येतात ते माहिती नाही, पण या ठिकाणी येऊन काय करतात त्यांच्या प्रकारावरून 3 प्रकार पडतात. पहिला कोण येतो? जीव येतो, संत येतो आणि देव येतो. व्यवस्थित आहे का? आपल्याला फक्त पाऊण तासामध्ये सेवा आटोपायची आहे. आपली गाडी उशिरा सुरू झालेली आहे, पण आपली गाडी टायमावर पोहोचेल. मराठी शाळेमध्ये कसं असतं, शिक्षक किती उशिरा आला बरं का, पण सुट्टी बरोबर 5 वाजता होते. मग त्यांना विचारतात, साहेब सुट्टी 5 ला कसं काय झाली? म्हणे आपले 2 नियम आहेत. एक तर शाळा 11 वाजता सुरू करायची आणि शाळा 5 ला बंद करायची. 2 नियमापैकी एक नियम जरी मी पाळला नाही, पण दुसरा नियम मात्र पक्का पाळतो. 5 ला बरोबर सुट्टी करतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपण टाइमवर कीर्तन सोडणार आहोत. महत्वाचं आहे का 3 लोक येतात, जीव, संत आणि देव. जीव कशा करता येतो? जीव अगा कर्मी जै उरावे, तै तिही सुख दुःखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे. देहा एका. इच्छा असो किंवा नसो, मनुष्याच्या कर्मामुळे मनुष्याला या मृत्यू लोकामध्ये जन्माला यावं लागतं. हा पहिला वर्ग जीवाचा. आणि दुसरे मात्र या ठिकाणी देव येतात. देव येण्याची कारण अनेक आहेत. देवाला सज्जनांकरता, रक्षण करण्याकरता आणि दुर्जनाच्या संहार करण्याकरता यावं लागतं. आणि कधी कधी भक्ताने जर देवाला विनंती केली तर नामी आठविता रूपी प्रगटपै झाला, तर भक्ताच्या विनंतीनुसार देखील देव अवताराला येत असतो. आणि तिसरे संत येतात. ते कशामुळे येतात त्याचं कारण पुढे सांगतो. विठ्ठल विठ्ठल. वास्तविक पाहायला गेलं तर संत आणि देव यांच्यामध्ये काय आहे? अभेद आहे. दोन्ही एकच आहेत, बरं का. लक्ष द्या. संत आणि देव दिसायला जरी वेगळे असले, असायला मात्र एकच आहे, बरं का. एखादा व्यक्ती असतो. आता मी या ठिकाणी उभा आहे, या ठिकाणी उभा आहे. आता मी कोण आहे? कीर्तनकार आहे. जर समजा मी कथा करायला लागलो तर मी काय होईल? कथाकार. मी जर स्वयंपाक करायला लागलो तर मी काय होईल? आचारी. बरोबर. व्यक्ती जरी एक असला, परंतु त्यांच्या कार्यशैलीमुळे त्याचे नाव हे भिन्न भिन्न पडत असतात. विठ्ठल देव आणि संत हे भिन्न जरी असले, परंतु त्यांच्या कार्य करण्याची पद्धतीमुळे त्यांना भिन्न असं म्हणतात. तुकोबराय म्हणतात देव आणि संत हे एकच आहेत, बरं का. त्यांच्यात भेद नाही. देवी आमातया परस्परे, बाहेरी नामाची अंतरे, वाचोनी आतवट वस्तू विचारे, मी तेची ते. भगवंत 9व्या अध्यायामध्ये म्हणतात ज्ञानेश्वरीच्या की अर्जुना, मी आणि माझे भक्त जरी दिसायला आम्ही वेगळे असलो, असायला मात्र एकच आहोत. तुका म्हणे येते नाही भिन्न भाव, संत तेची देव, देव संत तेची संत, तेची संत. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. योग्य प्रमाण दिलं महाराजांनी, ते दिलं होतं पुढे. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. म्हणजे देव आणि संत हे एकच आहेत. मग देव आणि संत जर एकच आहेत, तर मग देव संतांच्या रूपाने अवताराला काय येतो? प्रश्न आला का तुमच्या लक्षात? तुम्हाला जर प्रश्न कळला तर उत्तर कळेल, बरं का. नाहीतर उत्तर कळणार नाही. देव आणि संत हे एकच आहेत, तर मग देव संतांच्या रूपाने अवताराला येतो का? तर याचं उत्तर असं आहे, एक जरी असले, कार्य करण्याची शैली मात्र वेगळी आहे. देवाचं कार्य काय? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य
तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. म्हणून देव अवतार घेतो कशा करता? भक्तांचं रक्षण, दुर्जनांचा संहार. एवढं सर्व देवाचं कार्य झालं आणि देव परत जातो. मग देव परत गेल्यानंतर देवाच्या मनात एकदा असं आलं, आपण सज्जनांचा उद्धार केला, दुर्जनांचा संहार केला, पण असा काही एक वर्ग आहे तो सज्जन पण नाही आणि दुर्जन पण नाही. बरं का? सज्जन पण नाही आणि दुर्जन पण नाही, असा मधला एक वर्ग आहे. तो वर्ग कोणता? तर त्या वर्गामध्ये तुम्ही आपण सर्वजण येतो. आपण सज्जन पण नाही आणि दुर्जन पण नाही. या ठिकाणी जर मी विचारलं आपल्यापैकी सज्जन कोण आहे, वरती हात करा. कोणीच हात वरती करणार नाही. बरं का? आणि समजा एखाद्याने केलाच, त्याला सज्जन कोणीच म्हणणार नाही. कारण की मी सज्जन आहे असा जो सांगतो त्याच्या एवढा दुर्जन कोणीच राहत नाही. सज्जनाला सांगायची गरज पडत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा झाला सज्जनाचा वर्ग आणि दुसरा झाला दुर्जनाचा वर्ग. बरं का? आपण मधले आहोत, सज्जनी नाही दुर्जनी नाही. देव कोणाकरता अवतार आले? हनुमंतराय कोण होते? सज्जन होते, संत होते, त्यांच्याकरता अवतार आले. आणि रावण कोण होता? दुर्जन होता, त्याच्याकरता अवताराला आले. आपण हनुमंतरायामध्ये पण येत नाही. हनुमंतराय एवढी भक्ती आपली नाही आणि रावण एवढं पाप आपलं नाही. म्हणून आपल्या करता देव येऊन काही फायदा नाही. बरं का? तुम्ही जरी देवाला बोलवलं, देव म्हणेल माझं तुमच्याकडे काही काम नाही, मी येणार नाही. मग देवाला जर यायचे असलं तर देव संतांच्या रूपाने येतात. विठ्ठल विठ्ठल. ज्या ठिकाणी गीता सांगितली, भगवान श्रीकृष्णाने गीता कुठं सांगितली? कुरुक्षेत्रावर. त्या ठिकाणी गीता सांगितली. कोणाला सांगितली? फक्त एकट्या अर्जुनाला. मग त्या ठिकाणी ऐकणारे दुसरे नव्हते का? अर्जुनापेक्षा मोठे अधिकारी होते. भीष्म पितामह, द्रोणाचार्य, धर्मराज युधिष्ठिर, कधीही खोटं न बोलणारा, असे कोण होते? धर्मराज युधिष्ठिर होते. मग अर्जुनालाच गीता का सांगितली? याचे कारण महाभारतामध्ये वेगळे वेगळे आहेत, इतर ठिकाणी वेगवेगळे आहेत. पण या ठिकाणी आपला महत्वाचा हेतू आहे, तेच भगवंत ज्ञानोबरायांच्या रूपाने आले. ती ज्ञानेश्वरी मात्र सर्व जगाला विस्तारपूर्वक सांगितले. विठ्ठल विठ्ठल. तैसा वाग्विलास विस्तारू, गीतार्थेसी विश्वभरो, आनंदाचे अवारो मांडू जगा. आनंदाचे अवारू जगामध्ये मांडण्याचा संकल्प ज्ञानोबरायांनी केला. म्हणून ज्ञानोबराय महाविष्णूचा अवतार, ज्ञानोबराय प्रकट होऊन ज्ञानेश्वरी अवताराला आली आणि ज्ञानेश्वरीच्या रूपाने सर्वांचा उद्धार केला. उद्धराया जन जन जीवा उद्धराया अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीव. जनाचा उद्धार केला. तुम्हा आम्हाला ज्ञानेश्वरी उपलब्ध करून दिली, जनाचा उद्धार झाला. जन जड, जडाचा कोणाचा? भिंतीचा उद्धार केला. उद्धारावे जन जड जीव. आणि जीव म्हणजे कोण? रेड्याचा उद्धार केला. हे तीन उद्धार करण्याकरता फक्त संतांना अवताराला यावं लागतं. देव मात्र हे तीन गोष्टी करू शकत नाही. म्हणून देवाच्या रूपाने ज्ञानोबराय अवताराला आले. आणि अशा या ज्ञानोबरायांच्या समाधी संजीवनाच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी ज्ञानोबराय हे आहेत आणि ज्ञानोबरायांच्या समोर त्यांची ज्ञानेश्वरी देखील आहे, समाधी प्रकरणामध्ये आलेला आहे. जाऊन ज्ञानेश्वर बैसले आसनी, पुढे ज्ञानेश्वरी ठेवून या. ज्ञानेश्वरी देखील या ठिकाणी आहे आणि ज्ञानोबराय देखील या ठिकाणी आहेत. आणि भौगोलिक कारण असं सांगतात की हा अलंकापुरी जी नगरी आहे ही सृष्टीमधला केंद्रबिंदू आहे. म्हणजे या ठिकाणी ज्ञानाचा अंतर्भाव सर्व होतो.
अशा ठिकाणी संजीवन समाधी ज्ञानोबा व ज्ञानेश्वरी या ठिकाणी आहे. अशा ठिकाणी आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करत आहोत. आपलं खरंच महत् भाग्य आहे. तिळे तिळे पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेसी आतुडे समागम घडे संतांचा. अशा प्रकारचं हे क्षेत्र आहे. या क्षेत्राचं महात्म्य काय, या ज्ञानोबरायांचं महात्म्य काय, तर जेव्हा ज्ञानोबरायांनी समाधी घेतली, समाधी घेतल्यानंतर ज्ञानोबाराय लहान पोरासारखे ढसा ढसा रडायला लागले. बरं का, हे रडणं पाहून रुक्मिणी मातेकडनं राहिलं गेलं नाही. रुक्मिणी आई साहेब देवाला विचारतात, 3 लोक आणि 14 भुवन के स्वामी तुम्ही आहात आणि तुम्ही मात्र रडत आहात. अनंत लोक अनंत जीवजंतू तुमच्या समोर उत्पन्न होतात, लय पावतात. उत्पत्ती स्थिती आणि संहार आणि प्रलय सर्व तुम्ही तुमच्यामध्ये अंतर्भाव असताना देखील तुम्ही एका मृत्यू लोकामध्ये जन्मलेल्या ज्ञानोबारायाकरता तुम्ही रडत आहात. ज्ञानोबारायाकडनं गैवर आवरला गेला नाही. पुन्हा पुन्हा रुक्मिणी आई साहेब विनंती करतात, तुमचं रडण्याचं कारण काय. तेव्हा भगवंत कुठेतरी उत्तर देतात आणि म्हणतात, देवो म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयने, हेची ज्ञान संजीवनी जान त्रैलोक्यासी. रुक्मिणी हा असा एकमेव योगी आहे ज्याची पूजा त्रैलोक्याने करावी. अशा प्रकारचा हा योगी आहे. आणि आता नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. सर्व संतांना गहवर फुटलेला आहे. नवे नवे भगवान देखील ज्ञानोबरायांच्या समाधीमुळे नतमस्तक होऊन गडबडा लढून रडत आहेत, फुंद फुंदून रडत आहेत लहान मुलासारखे. अशा प्रकारचा दिव्य अधिकार ज्ञानोबरायांचा होता. विठ्ठल विठ्ठल. धन्य धन्य धरातळी जो या ते दृष्टी न्याहाळे, तो वाहतील टाळे वैकुंठ भुवनासी. ज्ञानोबरायांच्या समाधीकडे दिव्य दृष्टी जरी टाकली तरी तो वैकुंठाला वाहत येईल. जो करील याची यात्रा तो तारील सकळ गोत्रा, सकळ ही पुढे पवित्रा याचे निदर्शने होती. आपल्या वंशामध्ये जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपले पूर्वज मुक्त व्हावे याकरता पिंडदान तर्पण श्राद्ध वगैरे सर्व क्रिया करावी लागते. परंतु जर ज्ञानोबरायांचं अवलोकन केलं तर ते मात्र नाहीसं होतं. जसं तुकोबराय म्हणतात, माझे झाले गया वर्जन पिटले इतरांचे ऋण. त्याप्रमाणे जो करील याची यात्रा तो तारील सकळ गोत्रा, सकळ ही पुढे पवित्रा याचे निदर्शने होते. अलंकापुरी हे शिवपीठ. या ठिकाणी कोणी कोणी तप केलं. येथे पूर्वी होते निलकंठ, ब्रह्मादिकी तपे वरिष्ठ येथेची पैकेले. ही भूमी सामान्य नाही. अनेक युगापासून लाखो वर्षापासून या ठिकाणी भगवान शंकराने तप केलं. नंतर कोणी तप केलं, मी केलं का, ब्रह्मदेवाने तप केलं. बरं का, त्याच्या प्रमाणामध्ये होतं. लक्ष द्या, तुम्हाला लक्ष येतील. भगवान शंकरांनी आणि ब्रह्मदेवाने या ठिकाणी तप केलं. आणि मग भगवान शंकर आणि ब्रह्मा, तिसरं तत्व कोण राहिलं, भगवान विष्णू. स्वतः भगवान विष्णू ज्ञानोबरायांच्या रूपाने या ठिकाणी समाधिस्थ झाले. विठ्ठल विठ्ठल. इंद्र एवढी या भूमीसी याग संपादिले अहर्निशी, इंद्रायणी इंदोरीशी पंचक्रोशी या पासूनी. इंद्र या ठिकाणी येऊन त्यांनी देखील तपश्चर्या केली. एथ त्रिवेणी गुप्त असे, भैरवापासून भागीरथी वसे, पूर्ववटीचे माया दिशे ते प्रत्यक्ष जाना पार्वती. या ठिकाणी त्रिवेणी गुप्त आहे. कोणत्या ठिकाणी, भैरवापासून. आपण जेव्हा प्रदक्षिणा करतो, माऊलींची ज्या ठिकाणी भिंत आहे त्याच्या पलीकडे भैरवनाथांचं मंदिर आहे. बरोबर आहे गुरुजी, भैरवनाथाचं मंदिर आहे. त्या ठिकाणी त्रिवेणी गुप्त झाली. आणि ज्ञानोबरायांच्या आंघोळी करता, ज्ञानोबरायांच्या स्नाना करता ज्ञानोबरायांच्या समाधीपासून गुप्त आली आहे आणि इंद्रायणीच्या तीरावर त्या ठिकाणी आलेली आहे. अशी त्रिवेणी गुप्त असे, भैरवापासून भागीरथी वसे, पूर्ववटीची माया दिसे. आणि पूर्वेला असणारी पद्मावती माता आहे, ती मात्र मायाच्या रूपाने या ठिकाणी प्रगट झालेली आहे. विठ्ठल विठ्ठल. वनवल्ली वृक्षी येथे देव येऊनी होती पक्षी, असते नासती उदकी. हे पंढरीऊनी सोपे जनाची हरावया पापे, कडिकाळ कोपलिया कोपे नचले अलंकापुरीसी. कडिकाळ कोपलिया कोपे नचले अलंकापुरासी या प्रमाणाचा संदर्भ असा, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज जेव्हा पुण्यामध्ये होते, बरं का,
त्यांचा अंतिम काळ या ठिकाणी आलेला होता. तर अंतिम काळ आपला आळंदीत जावा, आपला देह आळंदीत पडावा याकरता टास धरला आणि त्यांचे शिष्य असणारे वैकुंठवासी परमपूज्य मामासाहेब दांडेकर यांना आज्ञा केली, तर माझा देह मी आळंदी या ठिकाणी ठेवणार, इतरत्र कुठे ठेवणार नाही. तर आजच्या 150-200 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. तर मामासाहेब दांडेकरांनी लवकरात लवकर जोग महाराजांना आळंदीकडे रवाना केलं आणि आणत असताना आळंदीचं जे सात्विक स्पंदन होतं ते मात्र पंचक्रोशी जवळ येताना जोग महाराजांना कळालं आणि जोग महाराज म्हणाले, अरे सोनू, आळंदी आली वाटतं. असे हे दिव्य महात्म्य होते. आळंदीचं स्पंदन त्यांना प्राप्त झालं आणि आपला शेवटचा देह आळंदी या ठिकाणी ठेवला. कडिकाळ कोपलिया कोपे नचले अलंकापुरासी, हे पंढरीवरून ऐसे सांगता हरिसे, प्रेम ओसंडले रुक्मिणीसे, म्हणे धन्य धन्य जयाची एकुशी ज्ञानदेव जन्मले. रुक्मिणी आई साहेबांना देखील गहवर आला आणि आई साहेब म्हणाल्या की त्या आईची खुशी धन्य ज्यांच्या पोटे ज्ञानराज जन्माला आले, उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी, ऐसे चराचरी कीर्ती ज्यांची. विठ्ठला विठ्ठला. म्हणून शास्त्रामध्ये आज्ञा आहे, माता जन्मे तो भक्त जन्मे, दाता नाही तो शूर, नाही तो माता वांज भरी क्यू होय अपना नूर. एकतर आईने जन्म द्यायचा असेल तर भक्ताला जन्म द्यावा, नाहीतर देशाची रक्षा करत असताना तुका म्हणे रणी प्राण देता लाभ धुनी, अशा प्रकारे भक्ताला जन्म द्यावा, नाहीतर देशाची सेवा करायला जन्म द्यावा. आणि माता जन्मे तो दाता नाही तो, नाहीतर शूराला जन्म द्यावा. या तिन्हीच्या व्यतिरिक्त आईला मुलाला जन्म द्यायचा अधिकार नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुका म्हणे जाय नरका अभक्ताची माय. अशा प्रकारे ज्या ज्ञानोबरायांच्या पोटी ज्ञानोबराय आई साहेबांच्या पोटी जन्माला आले तर त्यांची खुशी देखील धन्य झाली. अशा प्रकारे ज्ञानोबरायांचं आणि या क्षेत्र महात्म्याचं वर्णन नामदेवरायांनी केलेलं आहे. विठ्ठल असे असणारे ज्ञानोबरायांचं वर्णन, त्या ज्ञानोबरायांनी जी ग्रंथराज ज्ञानेश्वरी तयार केली त्याचं वर्णन नामदेवराय अभंगाच्या प्रथम चरणात करतात. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. सरळ सरळ भावार्थ सांगतो, आपल्याकडे वेळ कमी आहे बरं का. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. तर योगी म्हणजे कोण? योगी म्हणजे कोण? तर अनेक प्रकारचे योगी आहेत. हठयोगी आहे, भक्ताला देखील योगी म्हटलेला आहे. ज्ञानोबरायांची ओवी आहे, अर्जुना गातो भक्तो
तोची योगी तोची मुक्तो तो वल्लभामेकांतो ऐसा पडिये. भक्ताला देखील योगी म्हटलेला आहे, जो तो कीर्तनकार आपल्या आपल्या विद्वत्तेनुसार अर्थ लावत असतो. माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे योगी या शब्दाचा अर्थ मी या ठिकाणी भक्त करत आहे. ज्ञानोबराय योगी देखील होते, भक्त देखील होते, ज्ञानी देखील होते. तीनही गोष्टी एका सूत्रात कधी येत नाही. काही लोक योगी असतात पण भक्त असतीलच असं सांगता येत नाही. काही ज्ञानी असतात पण भक्त असतील असं सांगता येत नाही. काही योगी पण असतील, ज्ञानी पण असतील, भक्त मात्र असतील असं सांगता येत नाही. ज्ञानोबरायांमध्ये तीनही गुण होते. मग नामदेवराय हे तीनही गुण असल्यामुळे नामदेवराय विशेषण देतात योग्यांची माऊली. माऊली कोणाला म्हणतात? तू अनाथा जीवांची माऊली, तू संसार श्रांतांची सावली, अनाथा जीवांची माऊली, आमुते कीर प्रसवली तुझीच कृपा. चौथ्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय म्हणतात की तुम्ही साधकांचे मायबाप आहात. लढियाचे लढे पुरते, मनोरथांचे लढ्याचे लढे सरती, मनोरथांचे मनोरथ पुरते. अशा प्रकारे तुम्ही आहात. तर त्या ठिकाणी भक्तांची माऊली ज्ञानोबरायांना विशेषण दिलं. आणि ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. निगम म्हणजे काय? निगम हा शब्द आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो, वाचतो. विठ्ठल आमुचे जीवन, आगम, निगमाचे स्थान, आला निगम शब्द. तर निगम या शब्दाचा अर्थ या ठिकाणी काय आहे? वेद. विठ्ठल विठ्ठल. वेद चार आहेत, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद. तर या चारही वेदांची गाठी उकळून त्या वेदामध्ये जे ज्ञान आहे ते ज्ञान ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीत आणलं. वेद मात्र वेद अनेक शाखा वेदाचे आहेत आणि वेदामध्ये असे श्लोक नाही. वेदामध्ये मोठे श्लोक असतात, त्यांना श्लोक म्हणत नाही, त्यांना ऋचा असं म्हणतात. बरं का? त्यांना ऋचा असं म्हणतात. किती कठीण आहेत? खूप कठीण आहेत. वेदाचा उच्चार होत नाही. आता एक मला थोडं पाठ करायचं होतं पूजे करता, तर मला अर्धा तास लागला पाठ करायला. अर्धा तास एक आदिरूचा पाठ करायला. ओम गणानांत्वाम गणपतिगुम हवामहे, प्रियानांत्वाम प्रियपतिगुम हवामहे, निधीनांत्वाम निधपतिगुम हवामहे, वसो मम आहम जाने गर्भधमा त्वमजासि गर्भधम्म. किती लहान ऋचा आहे, पण ही ऋचा पाठ करण्याकरता 15-20 मिनिटं लागले. इतक्या वेळामध्ये आपण 2-3 अभंग पाठ करतो, 4-5 वेळा पाठ करत असतो. मग इतक्या कठीण असणाऱ्या ऋचा या वाचायला एवढ्या कठीण आहेत, तर यांचा अर्थ किती कठीण असेल. तर अशा प्रकारचे वेदाचा अर्थ ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये आणला. ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. आणि गीता रूपी अलंकार नाम ज्ञानेश्वरी. गीतेचा अलंकार काय? ज्ञानेश्वरी. अलंकार म्हणजे काय? दागिने. बरं का? तुम्हाला सोनं आवडतं का? सोनं आवडतं का? आवडायला पाहिजे का सोनं? सोने रुपये आम्हा मृत्यूचे समान. सोनं आवडायला नाही पाहिजे, वारकऱ्यांना तरी आवडायला नको. म्हणून तुमच्याकडे जे सोनं असेल ते काय करा? माझ्याकडे जमा करा. बरं का? ठीक आहे, माझ्याकडे नका करू, वाल्मिक पवारांकडे करा. विठ्ठल विठ्ठल. सोनं जे प्रत्येक महिला वर्गाला सोनं आवडतं. तर सोनं आवडतं म्हणजे काय? जर तुम्ही दुकानात गेले, पावशेर किंवा अर्धा किलो सोनं विकत घेतलं, समजा कल्पना करा, मी काय तुम्हाला पैसे देणार नाही घेण्याकरता. जर तुम्ही सोनं विकत घेतलं तर तुम्ही सोन्याचा तो गोळा तसाच गळ्यात टाकता का? नाही. त्या सोन्याचं रूपांतर अलंकारामध्ये होतं. विविध प्रकारचे अलंकार ते आपण अंगावर चढवतो आणि मग लग्नात जातो. मग त्या ठिकाणी आपलं वजन पडतं असं. मग ते अलंकाराशिवाय सोनं शोभतं का? नाही. तर सोन्याला ज्याप्रमाणे अलंकाराची गरज आहे त्याप्रमाणे गीतेला ज्ञानेश्वरी रूपाची अलंकाराची गरज आहे. विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारे अलंकार हा ज्ञानेश्वरी आहे. आणि ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. ब्रह्मानंद ब्रह्मानंद म्हणजे काय? विठ्ठल विठ्ठल. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामो, की भ्रांता कामो विषयावरी. आपल्या अंतरंगामध्ये भगवंत आहे, ब्रह्मानंद आहे, परंतु विषयाच्या बाधेमुळे त्याच्यावर
पांघरण घातलेलं आहे म्हणून आपल्याला जवळी आहे परी भेटेना असं झालेलं आहे. तर हा ब्रह्मानंद आपल्याला आड येण्याचं कारण काय? त्याचं अनेक कारण आहेत. सोपं कारण सांगतो, मन. प्रत्येकाला मान्य आहे का? मन ह्या ब्रह्मानंदामध्ये आड येणारं पहिलं कारण आहे. तर मन का? ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये देखील ज्ञानोबरायांनी वर्णन केलं. अर्जुन मात्र 6व्या अध्यायामध्ये प्रश्न विचारतो. अर्जुन उवाच चंचलमी मनकृष्ण प्रमाथी बलवत् दृढं तस्याहं निग्रहं मन्ये वायुरिव सुदुष्करम. अर्जुनासारखा तपस्वी महात्मा देखील या मनाकरता देवाकडे प्रार्थना करतो. तर तुमची आमची काय गरज आहे? बरं का? ज्या अर्थी एखादा मोठा व्यक्ती दुसऱ्याकडून मागणी करतो तर त्यामध्ये काहीतरी महत्वाचं असतं. बरं का? मग अर्जुना विनंती करतो, भगवंत उत्तर देतात, असंशयम महाबाहो मनो दुर्नग्रहम चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. बरं का? मनाला प्रत्येक जणांनी नावं ठेवले, बऱ्याच लोकांनी नावं ठेवले, शास्त्रकारांनी नावं ठेवले, देवाने नावं ठेवले, इतर लोक मनाचंच वर्णन करतात. मन चंचल हे शास्त्रकार म्हणतात मकारो दश चंचलाहा. म अक्षरापासून सुरू होणारे 10 व्यक्ती आहेत ते चंचल. 10 लोक भक्ती सांगत नाही कारण की 10 मध्ये जे आले ते नाराज होतील. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तर तसं मन हे चंचल आहे. मग त्याचं उत्तर ज्ञानोबरायांनी इतकं छान दिलंय. ज्ञानोबराय असं सांगतात, या मनाचे एक निके जे बैसलिया गुढीच्या ठाई सुके सोके मग अनुभव सुखाचे कौतुके घेऊन जाई जे. मन इतकं जरी चंचल असलं परंतु त्या मनाचा एक चांगला गुण ज्ञानोबराय आपल्याला दाखवतात. ज्ञानोबरायांचं हे ऐश्वर्य आहे, हे सामर्थ्य आहे. एखादा व्यक्ती किती दुर्जन असला, बरं का, एखादा व्यक्ती किती दुर्जन असला, किती नालायक असला, पण सज्जन लोक संत महात्मे मात्र त्याच्याकडे पाहताना कसं पाहतात? तैसे आपुलेने गुन्हे पुढीलाचे गुन्हे फेडून या पाहणे तयाकडे. 16व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय म्हणतात आपले गुण त्यांच्याकडे देऊन त्यांच्याकडे योग्य रीतीने पाहतात. त्या प्रकारे मनाला देखील ज्ञानोबरायांनी चांगलं सांगितलं की हे मनाचा स्वभाव इतका सुंदर आहे की मन ज्या ठिकाणी लागलं, एकदा कुठंतरी मन लागत नाही, पण कसं तरी एक ठिकाणी मन लागलं तर ते मात्र मागे येत नाही. उदाहरण सांगतो, विठ्ठल विठ्ठल. पूर्वीच्या काळी मुलींचे लग्न व्हायचे, बरं का, म्हणजे आता पण होतात, पण पूर्वीच्या काळी जेव्हा लग्न व्हायचे तेव्हाचा हा प्रसंग आहे. तर तो लग्न होत असताना मुलगी संध्याकाळी जेव्हा तिची विदाई असते, आपल्याकडे काय म्हणतात त्याला, विदाई म्हणतात ना, जेव्हा तिची विदाई होते तेव्हा ती आपल्या वडिलाच्या कुळाला सोडते, वडिलाच्या कुळाचा त्याग करते आणि आपल्या पतीचा कुळाचा स्वीकार करते. आम्ही लहानपणी हे दृश्य आमच्या डोळ्याने पाहिलेलं आहे. आणि हे दृश्य होत असताना तिला इतका गहिवर येतो, इतकी रडते, सर्व घर तिला आवडतं. नवे नवे गलीतल्या बाया मैत्रिणी तिला समजवतात, अगं एक ना एक दिवस तरी आपल्याला जावंच लागतं, कसं तरी तिच्या मनातून काढतात, परंतु ती राहिलं जात नाही. गाडीत जरी बसली तरी गाडीमधून उतरून पळत पळत घरात जाते. आपला लहान भाऊ असला किंवा आपला मोठा भाऊ असला त्या भावाला मिठी मारते आणि हांबरून रडत असते. हे कशामुळे आहे? आपल्या पित्याचं घर आपल्याला सोडायचं आहे आणि पतीचं घर स्वीकार करायचं आहे. आणि पूर्वी सासुरवास होता, बरं का, म्हणून तिला दुःख होत होतं. आता पण ती नवरी पळत पळत गाडीमधून उतरून घरात जाते, पण ती आपल्या भावाला मिठी मारत नाही. तिचं मोबाईल चार्जर राहतं किंवा तिचा मोबाईल राहून जातो, म्हणून ती घरात येते. मला काय माहिती नाही, मला एका जणांनी सांगितलं असं असं घडलं. म्हटलं आमच्या वेळेस तर असं नव्हतं. असे जुने लोक सांगतात आमच्या वेळेस असं नव्हतं, आता पद्धत बदलली. मग ती कशी तरी ती आपल्या सासराच्या घरी जाते. सासरी गेल्यानंतर सुरुवातीला वातावरण तिला सहन होत नाही. आपण कसं समजा इकडे उत्तर भारतात गेलो, दक्षिण भारतात गेलो, वातावरण आपल्याला लगेच सहन होत नाही, पण त्या ठिकाणी आपण जर 1-2 महिने राहिले तर आपल्याला वातावरण आपोआप सहन होतं. मग ती त्या ठिकाणी गेल्यानंतर वातावरणाचा आढावा घेते आणि हळूहळू सर्व सूत्र काय करते, सर्व सूत्र आपल्या हातामध्ये घेते, बरं का. मग हात हळूहळू त्या गोष्टीला वेळ लागतो. किती वेळ लागतो? 2-3 वर्ष लागत असतो. तुम्ही नाही केलं का तसं? बरं असू द्या.
मी सांगतो तुम्हाला, मला माहिती आहे. 2-3 वर्षानंतर ती सर्व आपल्या कारभार हाताखाली घेते आणि तिचं काय होतं, त्या ठिकाणी मन लागतं. सुरुवातीला जेव्हा येते तेव्हा 8 दिवसांनी, 2 दिवसांनी, 1 दिवसांनी नव्हे, तासाने फोन लावते. अंबानीचे उपकार, फ्री बॅलन्स, कितीही फोन करा, दिवसभर फोन चालतो आईसोबत. नंतर आईचा जरी फोन आला तरी ती फोन उचलत नाही. ती म्हणते मी स्वयंपाकात आहे, कामात आहे, मुलाचा टिफिन करते, त्यांना बाम लावत आहे, त्यांच्यावर बाम टाकत आहे, असं तसं नाही सांगत, पण त्यांच्याकरता मी काम करत आहे, तरी मी असं करू शकत नाही. विठ्ठला विठ्ठला. काय झालं, हा परिणाम कशाचा झाला, तिचं मन आपल्या सासरी लागलं. एकदा का सुरुवातीला तिला सासरी जात असताना त्रास होत होता, पण एकदा मन लागलं का ते जात नाही. अभ्यासाची नि बडी एकागती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केले एकी. अभ्यासाच्या बळावर तुम्ही काही करू शकतात, आकाशामध्ये उडू शकतात आणि पाण्यावर चालू शकतात. म्हणजे या मनाचा तो अभ्यास सांगितला आणि तो ज्ञानोबरायांनी आपल्या ज्ञानेश्वरीत सांगितला. विठ्ठला विठ्ठला. ब्रह्मानंद लहरी प्रगट केले. आणि अजून महत्वाचं कार्य काय केलं, अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. अध्यात्म विद्येचे दाविले रूप, अध्यात्म विद्येचे दाविले रूप, चैतन्याचा दीप अध्यात्म विद्येचे दाविलेसे रूप. 10व्या अध्यायामध्ये ज्या विभूती सांगतात, तर त्या सर्व विभूतींपैकी अध्यात्म विद्या विद्यानाम. सर्व विद्यांमध्ये माझी विभूती कोणती आहे, तर अध्यात्म विद्या ही माझी विभूती आहे. आणि ते अध्यात्म विद्येचे रूप ज्ञानोबरायांनी आपल्या ज्ञानेश्वरीत दाखवलं. ज्ञानेश्वरीमध्ये सर्व प्रकारचं आलं. ज्ञानेश्वरीमध्ये विज्ञान आलं, ज्ञानेश्वरीमध्ये रसायनशास्त्र आलं, भौतिकशास्त्र आलं. आपल्याला मात्र ते जरी दिसत नसलं तरी आधुनिक प्रकारचे शोधांचं वर्णन ज्ञानोबरायांनी अगोदर करून ठेवलेलं आहे. हे भौतिक दृष्टीने ज्ञानेश्वरीकडे पाहणारे लोक आहेत, त्याच्यावर संशोधन करतात आणि त्या प्रकारचे सिद्धांत प्राप्त करून आपले ध्येय सादर करत आहात. विठ्ठला विठ्ठला. ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञान विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षसे शुभात. ज्ञान आणि विज्ञान तुला अशा प्रकारे सांगेन अर्जुना, ज्याप्रमाणे तू ते प्राप्त केल्यानंतर अशुभ असा संसाराचा त्याग करणार आणि परमानंदाला प्राप्त होणार. ज्ञान देखील सांगितलं आणि विज्ञान देखील सांगितलं. छोट्या व्याख्या सांगतो. ज्ञान म्हणजे काय सांगतो, एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला माहित असणं, बरं का, त्याला ज्ञान असं म्हणतात. आणि एखाद्या गोष्टीचं कर्तव्यानुसार किंवा क्रियासहित आपल्याला माहित असणं, त्याला विज्ञान असं म्हणतात. उदाहरण सांगतो, एखाद्या शाळेत, आताच्या शाळेतल्या मुलीला जर स्वयंपाक करायचा सांगितला, तुम्ही जर विचारलं की हे कसं करायचं, ती 1 मिनिटात तुम्हाला लगेच चार्ट सांगेल. यामध्ये असं असं करायचं, कुकर ठेवायचा, बरं का, कुकर गरम होऊ द्यायचा, त्याच्यात तेल टाकायचं, नंतर जिरे मोहरी टाकून फोडणी द्यायची, आणि नंतर काय टाकतात, काय टाकणार, नंतर पाणी टाकणार, नंतर तांदूळ टाकणार. सर्व प्रकारची क्रिया तुम्हाला सांगू शकणार, बरं का. त्याला काय म्हणतात, त्याला ज्ञान म्हणतात. तुम्हाला ज्ञानाची व्याख्या सांगतोय मी. त्याला ज्ञान असं म्हणतात. सर्व गोष्टी सांगू शकणं त्याला ज्ञान असं म्हणतात. आणि तिला जर विचारलं तू हे
प्रत्यक्ष करून दाखव किंवा विज्ञान करून दाखव किंवा प्रात्यक्षिक करून दाखव. ती जर करायला गेली काय करेल, बुंद जर लावायला गेली तर बुंद बाहेरून लावेल, मधून बुंद लावते. कारण का, तिला ते ज्ञान नाही ना, तिला फक्त ज्ञान आहे पण विज्ञान नाही. मग गीता कशी सांगितली, ज्ञान विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षसे शुभात. ज्ञान देखील सांगितलं, अनुभव सहित ज्ञान, त्याला म्हणतात विज्ञान. विठ्ठल एक विज्ञानाचा आधुनिक तत्वाचा सिद्धांत महत्वाचा सांगतो आणि पुढे चालतो. एक असं व्याख्या याच्यामध्ये आहे, रसायनशास्त्रामध्ये आहे, एनर्जी इज नायदर क्रिएटेड. म्हणजे जी ऊर्जा असते कोणती पण ती उत्पन्न होत नाही आणि नाश पावत नाही, असं एक शास्त्र आहे इंग्रजीमध्ये. त्याचा अर्थ असा होतो, ऊर्जा ही एका स्थानापासून दुसऱ्या स्थानामध्ये जात असते, ऊर्जा उत्पन्न होत नाही. ज्याप्रमाणे आपण ऊर्जा प्राप्त करतो, आपल्या दीपनगरला थर्मल पॉवर प्लांट आहे, त्या ठिकाणी कोळसा आणि पाणी याच्यापासून काय होते, वीज निर्मित होते. त्या ठिकाणी आम्ही भेट दिलेली आहे. तर तो एक प्रकार आहे. आणि दुसरा प्रकार आहे पवनचक्कीचा. पवनचक्की काय करते, हवेच्या द्वारा फिरते आणि ती फिरून ऊर्जा बॅटरीमध्ये समाविष्ट करते. मग जेव्हा पवनचक्कीला हवा फिरवते, ती ऊर्जा ट्रान्सफॉर्मरच्या माध्यमातून आपल्या घरात येते. मग त्याच्या योगाने आपण काय करतो, टीव्ही सुरू करतो, फॅन सुरू करतो, इस्त्री सुरू करतो, अजून महत्वाचं मोबाईल चार्जिंग करतो, बरोबर. अशा प्रकारे ऊर्जा आपण वापरतो. पण जेव्हा ती ऊर्जा येते, ती ऊर्जापासून आपण पंखा सुरू करतो, बरं का. पंखा सुरू केल्यानंतर पंखा आपल्याला काय देतो, हवा देतो. ती ऊर्जा कशी तयार झाली, हव्यापासून ती ऊर्जा पवनचक्कीत तयार झाली आणि या ठिकाणी आपल्याला हवा भेटली. हा जो सिद्धांत आहे, ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट सिद्ध करण्याकरता याचे कारण घेत असताना शास्त्रकारांनी 500 पेजेसचे मोठे मोठे ग्रंथ तयार झाले. पाश्चात्य देशामध्ये देखील होते शास्त्रज्ञ आणि आपल्या देशात देखील होते. एवढे मोठे मोठे ग्रंथ त्याच्याकरता दिले आणि एवढी गोष्ट ज्ञानोबर आहे. फक्त आपल्या ओवीच्या अर्ध्या ओवीमध्ये सांगतात, उपजे ते नाशे, नाशी देते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. उपजे जे उत्पन्न होतं ते पुन्हा नाश पावतं आणि नंतर परत उत्पन्न होत असतं. ज्याप्रमाणे तिकडची हवा इकडे आली, याप्रमाणे ज्ञानोबरायांचा सिद्धांत मात्र भक्ती सांगण्याचा आहे, परंतु विज्ञान देखील आपोआप प्रकट झालं. विठ्ठल विठ्ठल. असा एक मोठा शास्त्रज्ञ होता 100 वर्षापूर्वी. त्या शास्त्रज्ञाने आपले ज्ञानेश्वरी, भागवत सर्व भारतीय ग्रंथांचा अभ्यास करून असं सांगितलं की हे पृथ्वी चौकोन नसून गोल आहे. आपल्या याच्यात दिलेलं आहे, न चालता सूर्याचे चालणे. सूर्य ज्या ठिकाणी आपल्याला उभा दिसतो पण तो उभा नाही. सूर्य न चालता सूर्याचे चालणे. सूर्य मात्र स्थिर आहे आणि पृथ्वी मात्र भ्रमण करत आहे. परंतु त्या शास्त्रज्ञाने सांगितलं की पृथ्वी मात्र चौकोनी नसून गोल आहे. तो शास्त्रज्ञ होता ख्रिश्चन धर्माचा आणि त्यांच्या धर्मशास्त्रामध्ये आहे पृथ्वी कशी आहे, चौकोनी. पण त्याने आपल्या वाङ्मयाचा अभ्यास केला होता, भारतीय तत्वज्ञानाचा. तर त्याने सांगितलं पृथ्वी चौकोन आहे हे मान्य करणार नाही, मी अभ्यास केला आहे, पृथ्वी कशी आहे, गोल आहे. आपल्या धर्माच्या विरोधात गेल्यामुळे त्याला फाशी देण्यात आली, बरं का. त्याला फाशी देण्यात आली आणि नंतर पूर्ण जगाने मान्य केलं भारतीय संस्कृती हे परमश्रेष्ठ संस्कृती आहे, पृथ्वी चौकोन नसून गोल आहे. त्या नालायकांनी त्याला तेव्हा फाशी दिली आणि नंतर त्याच्या परिवारातील सदस्यांना जगातील 1 नंबरचा पुरस्कार देण्यात आला की तुझे जे आजोबा पंजोबा सांगत होते ते योग्य होतं. विठ्ठल विठ्ठल. हा सर्व परिणाम ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथांचा संशोधनाचा परिवार आहे. मग अध्यात्म विद्या जी सांगितली ही मुख्य अध्यात्म विद्या ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीत सांगितली. आणि अजून काय केलं, अभंगाच्या पुढच्या चरणात 56 भाषेचा केला ते गौरव, 56 भाषेचा केला ते गौरव.
उभारिले सीता आला तारा नाम ज्ञानेश्वरी सीता आला तारा उभारिले अजून काय केलं? 56 भाषेचा केला ते गौरव. 56 भाषांना ज्ञानोबरायांनी स्थान दिलं. मला माझ्या भावनेनुसार मला आमची जी भाषा आहे ऐराणी तिच्यामध्ये देखील काही शब्द ज्ञानेश्वरीमध्ये आढळले. त्या ठिकाणी आलं लाणी शब्द आला बरं का. 4थ्या अध्यायामध्ये लाणी शब्द आला. तर लाणी शब्दाचा अर्थ तुमच्याकडे काय आहे का? आमच्याकडे आहे. जेव्हा बाजरीचे कणस कापतात त्याला लाणी म्हणतात. म्हणजे तो ज्ञानेश्वरीमध्ये लाणी या शब्दाचा अर्थ आला शेवट. आणि जेव्हा कणीस कापतो ते देखील शेवट असतं. आणि तो अर्थ एक झाला. अजून दुसरा अर्थ सांगतो. तो बुद्धीची घेऊन आगारी भेदाची वृद्धी करी. आगारी शब्द ज्ञानेश्वरीमध्ये आला बरं का. आगारी या शब्दाचा अर्थ देखील तिकडे आगारी म्हणजे जेव्हा आपण आगारी टाकतो पितरांचं आगारी टाकतो त्या ठिकाणी तो शब्द आला. आणि महत्वाचा म्हणजे परिसुमनो आणि शुद्धमती जो अनिंदकू आणि अनन्य गती पै गोप्य ही तयापती चावडीचे सुखे. चावडणे म्हणजे गप्पा मारणे हा शब्द देखील हैराणीतला आहे. विठाला विठाला माझ्या भाषेचे शब्द मी शोधले. आता तुमच्याकडचे काय असतील तुम्ही पण शोधा. याची तयार करून माझ्याकडे द्या म्हणजे मी पुढच्या वेळेस करताना ते सांगेल. विठाला विठाला प्रत्येक भाषेतले शब्द आहेत कारण की ती ज्ञानेश्वरी 700 वर्षापूर्वीची आहे. त्याच्यात जर आपण त्या दृष्टीने पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. अशा प्रकारे भवार नवे नाव उभारिले. भव म्हणजे भवसागर आणि अर्णव म्हणजे समुद्र. भवार नवे रूपी नाव या ठिकाणी उभी केलेली आहे आणि ती नाव आपल्या समोर आहे. तुम्हाला दिसत आहे का? या ठिकाणी नाव उभी आहे. दिसत आहे का? नाही दिसणार तुम्हाला. मला दिसत आहे. आपण वर्णन ज्ञानेश्वरीचं करत आहोत. ज्ञानेश्वरीला विशेषण नावाचं दिलं. ती नाव आपल्या समोर या ठिकाणी आहे. भवार नवे नाव उभारिले. त्या नावाच्या साह्याने चित्वा या संसाररूपी मोहाचा त्याग करून विठाला विठाला मसंग शस्त्रेन दृढेन चित्वा असंग रूपी शस्त्राने या संसाराचा नाश करून आपण परमार्थ प्राप्तीला स्वर्गाला भगवंताला प्राप्त होऊ शकतो. अशा प्रकारे या ज्ञानेश्वरीचं महात्म्य ज्ञानोबराय नामदेवराय प्रतिपादन करतात. आणि शेवटच्या चरणामध्ये तुमच्याकडनं जर जास्त काही नाही झालं तुका म्हणे फार थोडा तरी उपकार. ज्याप्रमाणे तुकोबाराय म्हणतात तुम्ही जास्त जरी काही करू शकणार नाही तर थोडं करा. सुरुवातीला कोणतीही गोष्ट थोडीच करावी लागते नंतर आपोआप ती वाढत जाते. सुरुवातीला जर एखादी गोष्ट मोठी दाखवली एखाद्याला सांगितलं 9000 ओव्या पूर्ण वाच किंवा पूर्ण पाठांतर कर तो करणार नाही. त्याला सुरुवातीला फक्त सांगायचं ओम नमोची आद्या सुरुवात कर. हळूहळू त्याला गोडी लागल्यावर पाठांतर होतं. म्हणून नामदेवराय शेवटच्या चरणामध्ये अशी विनंती करतात तुम्ही 9000 ओवींपैकी एक तरी ओवीचा दिव्य अनुभव घ्या. तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल शेवटची चरण. नाम मने ग्रंथ श्रेष्ठ नाम मने
श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी ओवे अनुभवावे. ज्ञानोबरायांचा सांगायचा हेतू असा आहे, ज्ञानेश्वरीमध्ये अनेक प्रकारच्या ओव्या आहेत बरं का. असुरी संपत्तीचं वर्णन आहे, भक्ताचं वर्णन आहे, योगीचे वर्णन आहे. एखादा नास्तिक व्यक्तीने जर ऐकलं तर तो अपरस्पर संभूतम असत्यम प्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम अपरस्पर संभूतम किमन काम हेतुकम. हे आसुरी संपत्तीच्या व्यक्तीचं वर्णन आहे. या आसुरी संपत्तीच्या ओव्यांचं आपण अनुकरण करायचं नाही बरं का. त्याच्यामध्ये आसुरी व्यक्तींची प्रवृत्ती दिलेली आहे. तर सात्विक ज्या ओव्या आहेत सिद्धांतात्मक, त्या ओवेचा तुम्ही अनुभव घ्या. आणि अशा पूर्ण 9000 ओवेचे अनुभव घेणारे माझ्यासमोर मातृतुल्य, पितृतुल्य आणि गुरुतुल्य आणि आमचे सर्व गुरुबंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. मला मात्र कोणताही उपदेश करायचा अधिकार नाही, कारण माझ्यापेक्षा तुमची साधना, तुमची भक्ती अधिक श्रेष्ठ आहे हे मला त्याची जाणीव आहे. कारण तुम्ही जेव्हा श्लोक म्हणतात बरं का, तेव्हा मी देखील दचकतो. तुम्ही जेव्हा श्लोक म्हणतात पारायण करताना, मला देखील भीती वाटते, आपलं तरी चुकेल ना, आपलं चुकणार तर नाही ना, असं मला वाटतं. आतापर्यंत असं कधी वाटलं नाही. जेव्हा इथे गावाला पारायणाला जातो त्यांना सांगावं लागतं शेवटी पसायन काढा, पसायदान काढा. डायरेक्ट पसायदान सुरू करता येत नाही, कारण त्यांची पण काही चूक नाही, त्यांचं पसायदान पाठ नसतं. माझ्याकडनं लक्ष असेल तुमचं, काल पसायदान काढा असं बोललं गेलं होतं बरं का. तुमचं काहींचं लक्षात नाही आलं. मला खूप लाज वाटली. मला वाटलं आपण हे काय बोलतो. जे श्लोक न पाहता धनाधन श्लोक म्हणत आहेत त्यांना पसायदान करायची गरज काय. पण मला तिकडचे संस्कार असल्यामुळे मी बोललो. असं योग्य प्रकारे तुम्हाला मात्र मी सोबत घेऊन पारायण करत नाही, तुम्ही मात्र मला सोबत घेऊन पारायण करत नाही, तर तुमच्यासोबत मी पारायण करत आहे बरं का. माझी तरी अशी पवित्र भावना आहे. तर तुमच्या कृपेमुळे माझी ज्ञानेश्वरीची थोडीफार जी साधना असेल ती आयुष्यभर साधनेमध्ये खंडता पडू नये आणि निष्काम रूपाने ज्ञानेश्वरीची सेवा माझ्याकडून घडावी अशी तुम्हा सज्जनांच्या चरणी प्रार्थना करतो. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवतसे. बाळक बापाचे ताटी रिगे ते बापा त्याची जीवू लागे की तो संतोष लेणे वेगळे मुखची ओढवी. ज्याप्रमाणे एखादा लहान मुलगा आपल्या बापाच्या ताटामध्ये जेवायला बसतो, ते ताट त्याने तयार केलं नाही, ताटाला आणलेला किराणा त्या मुलाने तयार केला नाही, परंतु तो मुलगा त्या बापाला काय करतो, जेवू घालतो आणि तो बाप कौतुकाने ते घास घडत असतो. त्या प्रकारे तुम्ही सर्व मातृतुल्य, पितृतुल्य, गुरुतुल्य वर्ग माझा अंगीकार केला आणि माझे 2 वेडेवाकडे शब्द ऐकण्याचा प्रयत्न केला. यथामती यथा अवकाश, ज्याप्रमाणे जे काही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला ते स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी असलेले सर्व ब्रह्मलीन विद्यमान सर्व गुरुवरांच्या कृपेने जे काही बोलण्याचा प्रयत्न केला ते त्यांच्या चरणी अर्पण करतो. झालेली सेवा ज्ञानोबराय तुकोबराय. आतापर्यंत मला जो जयाचा घेत लागून तो म्या गुरु केला जान राह पर चले वह गुरु हमारा. जो योग्य मार्गाला आहे तो आमचा गुरु आहे अशी आमच्या जोग महाराजांची शिकवण होती. जोग महाराजा दोहा नेहमी म्हणायचे, जो योग्य मार्गाने चालला त्याला आपण गुरु करावं. म्हणून तुमच्यामध्ये मला जे योग्य दिसलं म्हणून तुम्ही देखील गुरुतुल्यच आहेत मला. विठ्ठल विठ्ठल. झालेली सेवा ज्ञानोबरायांच्या चरणी, आदिशक्ती मुक्ताबाईंच्या चरणी, सद्गुरु श्री तोताराम महाराजांच्या चरणी, सर्वांच्या चरणी समर्पित करतो. ज्ञानेश्वर.